आज पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल दुसरी रेसिपी। ही बघा, गरम भाकरी आहे, त्यावर चटणी लावा आणि एक घास घ्या। अरे वा, डोळ्यात पाणी पण मनात सुख। शहरात मोठे मोठे पदार्थ असतील, पण गावाकडची कच्च्या कांद्याची चटणी आजही राजा आहे। पोट भरते, मन भरते आणि आठवणीही। हीच आहे गावची खरी चव, कच्च्या कांद्याची चटणी। थांबा, त्याच्यावर तेलाची धार राहिली आहे। मग ते तुम्ही गरम करून तेल करा, टाका, नाहीतर कच्चंच टाका। अप्रतिम लागते ही चटणी। ह्यात संपूर्ण बालपण दडले। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पाणी होतं, जेवण कमी जातं। तसेच भाजीचा पण प्रश्न असतो, भाज्या मिळत नाहीत, हिरव्या भाज्या, त्यावेळेस आपण चटणी करू शकतो। सर्वांना आवडेल, करून पहा तुम्ही। लसूण आता मी सोलून घेते। त्याच्या आधी सांगते की मी पहिल्यांदा कधी मी खाल्ली होती। आता आमचं म्हणजे माझ्या माहेरी ज्यावेळेस मी 4थीत होती त्या टायमाला लिफ्ट चालू होतं। म्हणजे आता लिफ्ट हा शब्द माहिती आहे का नाही तुम्हाला? जर शब्द माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हणजे काय होतं की पाईपलाईन चालू होती उजनी धरणावरून, धरणाच्या तिथून पाईपलाईन चालू होती आमच्या शेतामध्ये। मग त्यावेळेस की नाही मी माझ्या वडिलांबरोबर गेले होते आणि तिथं म्हणजे सर्वच असं लेडीज जेंट्स कामाला होते, म्हणजे ते खोदायला, पाईप तेला जोडायला, टाकायला ते। मग त्यावेळेस काय व्हायचं की सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे मी गेली होती वडिलांबरोबर आणि मग तिथं जेवायला दुपारी त्यावेळेस त्या बायका सुट्टी झाली म्हणून जेवायला बसल्या आणि मग मी त्यांच्याबरोबर जेवायला बसले होते। त्यांनी ती चटणी आणली होती, मला इतकी आवडली होती ना की मी अजून ती विसरू शकत नाही चव। मी पहिल्यांदा ती चटणी खाल्ली आणि ती चव माझ्या अजून जिभेवर रेंगाळते। खूप छान म्हणजे ती चटणी मला लागली होती आणि मी घरी आल्यानंतर सुद्धा मी आईला सांगितलं की खूप छान मला जेवण गेलं, मी भरपूर जेवले होते म्हणून असं। आणि त्याच्यानंतर मग मला आई करून देत होती आणि खरंच त्या आठवणी म्हणजे राहण्यासारख्यात लक्षात। त्या भाकरीचा घास आणि आईच्या हातच्या कच्च्या कांद्याची चटणी आजही गेले ना मी, तर मी आईला आवर्जून करायला सांगत असते। कारण खरंच बालपणच्या आठवणी ज्या असतात की काही पदार्थ असतात की ते आठवणीत राहतात आणि ती चव आपण कधीच विसरू शकत नाहीत। तर आज मी ती करून दाखवते कशी करायची। ही कांद्याची चटणी काहीच अवघड नाही, एकदम सोपी आहे की फोडणी द्यायची नाही ना काही नाही, सगळं कच्चंच घ्यायचं आहे आपल्याला। असं मी कांदे 2 घेतलेले आहेत, ते साल ते काढून कापून घेतले, तर बारीक पण नाही चिरायचे कारण आपल्याला मिक्सरवरच बारीक करायचं, त्याच्यामुळे असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत। लसूण सोलून घेतलेलं आहे, मीठ लागणार आहे, तिखट लागणार आहे। आता तुम्हाला दाखवतेच की म्हणजे कसं करायचं ते। मिक्सरच्या भांड्यात मी आता ही कांदा टाकून घेतला आहे, लसूण टाकून घेतलेलं आहे, त्याच्यात मग आता मीठ टाकून घेते। मीठ हे चवीनुसार पहा तुम्ही, की इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। कांद्याचा आकार बघून आता तुम्ही मीठ चाखून ते बघा। लाल तिखट घेतलेलं आहे, ही चटणी तिखटच असते म्हणून भरपूर मी तिखट टाकलेलं आहे, 2-3 चमचे मी टाकलेले आणि दुसरं काहीही लागत नाही, एकदम सोपे आहे। मिक्सरवर आता मी बारीक करून घेतलेले पहा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे। एकदम मोठी पण नाही ठेवायची, लहान पण नाही ठेवायची। आता ही चटणी झाली पहा, काही अवघड नाही, किती सोपी आहे की नाही रेसिपी। आणि उन्हाळ्यात तर खूप छान लागते, तुमच्या तोंडाला चव येईल, कारण जेवण जात नाही। तुम्ही अशा प्रकारे भाकरी, त्यात जर कडक भाकरी असेल तर ही चटणी खूप छान लागते। तुम्ही करून पहा आणि मला सांगा की कशी झाली होती। कधी कधी आपल्याला आता उन्हाळ्यात भाजीचा पण कंटाळा येतो किंवा भाज्या पण नसतात, त्या टायमाला तुम्ही अशी ही चटणी करून खाऊ शकता संध्याकाळीच्या वेळेस किंवा दुपारीही तुम्ही खाऊ शकता। जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।